पूर्व भागातील पालकांसाठी खुशखबर. स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त श्री वीर तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी नर्सरी ते इयत्ता 5वी पर्यंत प्रवेश खुला. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकाच कॅम्पसमध्ये सर्व सुविधा. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव. भव्य इमारत, भव्य क्रीडांगण, KG ते PG एकाच कॅम्पसमध्ये. उत्तम स्मार्ट रूम, ई लर्निंगची सुविधा, उत्तम कॉम्प्युटर लॅब. मुलामुलींना सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली. सुरक्षित कॅम्पस, विद्यार्थी केंद्रित शिक्षण, प्रशस्त सुसज्ज वर्ग, प्रसन्न वातावरण, आधुनिक तंत्रज्ञान, तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, वेळोवेळी पालक सभेचे आयोजन. शिक्षणासोबतच विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व क्रीडा क्षेत्रातील उपक्रम राबवणारी शिक्षण संस्था. तर आजच संपर्क साधा. श्री वीर तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूल, चन्नवीर नगर, MIDC, अक्कलकोट रोड, सोलापूर. मोबाईल 7620 40 85 69. सोलापूर शहरातील जेल रोड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार आकाश उर्फ अंड्या मोहन वडतिले, वय 25 वर्षे, राहणार मराठा वस्ती, भवानीपेठ, सोलापूर. हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून मोटारसायकल चोरी, घरफोडी, जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, घराविषयी आगळीक दगडफेक करणे आणि घातक शस्त्रांनी धमकी देणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळण्यासाठी करीत आलाय. त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण 18 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. आकाश उर्फ अंड्या मोहन वडतिले याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत. आकाश उर्फ अंड्या मोहन वडतिले यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन 2013-2015 मध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार MPDA कायद्यान्वये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही आकाश उर्फ अंड्या याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवली. त्यामुळे त्याची गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी दिनांक 24 मे 2024 रोजी त्याच्या विरुद्ध MPDA अधिनियम 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून दिनांक 25 मे 2024 रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे. सदरची कारवाई सोलापूर पोलीस आयुक्त M. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे, विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ, प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, अशोक तोरडमल सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1, सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जेल रोड पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस गुन्हे शाखा MPDA पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार, सुदीप शिंदे, अक्षय जाधव पोलीस शिपाई विशाल नवले यांनी केली आहे.